भगवा झेंडा डौलात फडकविला, आमदार महेंद्र दळवींचाही आशीर्वाद हो त्याला. शिवसेनेचा भगवा झेंडा डौलात फडकविला, आमदार महेंद्र दळवींचाही आशीर्वाद हो त्याला. लाखो दिलाचा तो दिलवाला, गावात शहरात जिल्ह्यात फार्मात राजा आला, राजा केळी आला. राजा आला, राजाबाई केळी आला, राजा आला, राजाबाई केळी आला. शिवरायांवरती त्याची भक्ती अपार, भ्रष्टाचार्यांना त्याने केले हद्दपार. शिवरायांवरती त्यांची भक्ती अपार, भ्रष्टाचार्यांना त्याने केले हद्दपार. गावागावात मग जाऊन त्याने कायापालट हो केला, रसिकाताई केणी सोबत सहकारी संगतीला. दिन दुबळ्यांचा रखवाला, गावात शहरात जिल्ह्यात फार्मात राजा आला, राजा केळी आला. राजा आला, राजाबाई केळी आला, राजा आला, राजाबाई केळी आला. कित्येक आले कित्येक गेले नाही कुणाला नमलार, सत्ता पलटून भाईंनी केला तालुक्याचा हो उद्धार. कित्येक आले कित्येक गेले नाही कुणाला नमलार, सत्ता पलटून भाईंनी केला तालुक्याचा हो उद्धार. जनतेसाठी धावून येतो राजा, शिवसैनिक तो बाळासाहेबांचा राजा. अविरत सेवा रुग्णवाहिका राजा, शिंदे साहेब पॅटर्न भारी राजा, हाल तलवार घेऊन आला. गावात शहरात जिल्ह्यात फार्मात राजा आला, राजा केळी आला. राजा आला, राजाबाई केळी आला, राजा आला, राजाबाई केळी आला. जय जयकार तो घुमला, ढोल ताशांचा गजर झाला. जय जयकार तो घुमला, ढोल ताशांचा गजर झाला. रयतेच्या राजाचा त्याने शिवस्मारक बांधिला, रयतेच्या राजाचा त्याने शिवस्मारक बांधिला. करू त्रिवार वंदन त्याला. गावात शहरात जिल्ह्यात फार्मात राजा आला, राजा केळी आला. राजा आला, राजाबाई केळी आला, राजा आला, राजाबाई केळी आला. शिवसेनेचा भगवा झेंडा डौलात फडकविला, आमदार महेंद्र दळवींचाही आशीर्वाद हो त्याला. हो शिवसेनेचा भगवा झेंडा डौलात फडकविला, आमदार महेंद्र दळवींचाही आशीर्वाद हो त्याला. लाखो दिलाचा तो दिलवाला, गावात शहरात जिल्ह्यात फार्मात राजा आला, राजा केळी आला. राजा आला, राजाबाई केळी आला, राजा आला, राजाबाई केळी आला, राजा आला, राजाबाई केळी आला, राजा आला, राजाबाई केळी आला.
राजाबाई केणीच्या नावाने रायगड जिल्हा दणाणला, त्याच्या नावाने रायगड जिल्हा दणाणला. राजाबाई आला, राजगिरी आला, गावलूक झाला दणाणला. दणाणला. शिवसेनेचा तो सूत्रधार, दळवी साहेबांचा त्याला आधार. साहेबांचा त्याला आधार, दळवी साहेबांचा त्याला आधार. रसिकताई केणी हुशार, बाईंच्या पाठी उभी खंबीर. भाईच्या पाठी उभी खंबीर, भाईच्या पाठी उभी खंबीर. गावागावात हो बोलबाला, झंझावाती विकास केला. गावागावात हो बोलबाला, झंझावाती विकास केला. ओ राजाबाई केणीच्या नावाने रायगड जिल्हा, दणाणला, त्याच्या नावाने रायगड जिल्हा दणाणला. राजाबाई आला, राजगिरी आला, गावलूक झाला दणाणला. दणाणला. क्रिकेट प्रीमियर लीग भरुनी तरुणांना देई ऊर्जा न्यारी. तरुणांना देई ऊर्जा न्यारी, तरुणांना देई ऊर्जा न्यारी. शिवजयंती सोहळा भारी, राजाची पालखी दारोदारी. राजाची पालखी दारोदारी, राजाची पालखी दारोदारी. अन्यायाला वाचा फोडणारा, भ्रष्टाचाराचा नाही नट केला. अन्यायाला वाचा फोडणारा, भ्रष्टाचाराचा नाही नट केला. ओ राजाबाई केणीच्या नावाने रायगड जिल्हा, दणाणला, त्याच्या नावाने रायगड जिल्हा दणाणला. राजाबाई आला, राजगिरी आला, गावलूक झाला दणाणला. दणाणला. विकास कामे करी जोमान, राजाभाई आहे आमची शान. राजाबाई आहे आमची शान, राजाबाई आहे आमची शान. आई भवानीची घेऊन यान, उंचावली हेमनगरची मान. उंचावली हे मनगरची मान, उंचावली हे मनगरची मान. रस्ते बंधारे मंदिर शाळा, सुख सोयी निगाव नटविला. रस्ते बंधारे मंदिर शाळा, सुख सोयी निगाव नटविला. ओ राजाबाई केणीच्या नावाने रायगड जिल्हा, दणाणला, त्याच्या नावाने रायगड जिल्हा दणाणला. राजाबाई आला, राजगिरी आला, गावलूक झाला दणाणला. दणाणला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला.
रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार तुम्ही आता कुठे आलेला आहात? शिर्डीला कशा आल्यात? अच्छा, म्हणजे तुम्हाला राजाबाईंनी या ठिकाणी शिर्डीच्या ट्रिपसाठी आणलेलं आहे. आता तुम्हाला कसं वाटतंय? हाऊस वाटतंय. तुम्ही याच्या अगोदर आलेल्यात का शिर्डीला? नाही आलं, म्हणजे पहिल्यांदा शिर्डीला आल्यात आणि राजाबाईंच्या कृपेनं तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत. आज या ठिकाणी आपण सगळेजण आलेलो आहोत. ते शिर्डीसाठी आलेलो आहोत. शिर्डी, एकविरा, शनी शिंगणापूर आणि इतर जी काही देवस्थानं आहेत, म्हणजे अष्टविनायकातले मठ असो किंवा रांजणगाव असो, या ठिकाणी आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला या शिर्डीच्या ठिकाणी दिसत आहेत. तर आपल्याला सगळ्यांना पाहायला एक आनंद वाटतो किंवा दिसायला सुद्धा एक आकर्षण वाटत आहे की सर्व महिलाच यावेळी आपल्या या ठिकाणी दर्शनाला आलेल्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी शिर्डीला कशा आल्या आणि कोणी आणलं तुम्हाला? राजाबाई केणी आणि रसिकाताई केणी एवढ्या वर्षात आम्हाला कोणीच आणलं नाही. मोठा आणि त्यांचे आभारी आहे. या ठिकाणी आज आमच्या या आजी आहेत, तर या आदिवासी आहेत, परंतु त्या सुद्धा या ठिकाणी आणलेल्या आहे. आणि खरोखर त्यांचं सुद्धा भाग्य आहे की या ठिकाणी आपण पाहतो की या शिर्डी नगरीमध्ये एवढ्या वयस्कर आमच्या माता भगिनी आहेत. तर त्यांना या ठिकाणी येण्यासाठी कधी कोणी उद्युक्त केलेलं नाही किंवा त्यांना येता आलं नसतं. परंतु राजाबाई केणी जिल्हाप्रमुख यांनी एक मनामध्ये संकल्प केला की आमच्या परिसरातील किंवा जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वसामान्य छोट्या ज्या कमी शिकलेल्या महिला असतील किंवा गरीब असो श्रीमंत असो कोणतीही जातपात न पाहता त्यांना या ठिकाणी आणण्याचं जे भाग्य आहे ते त्यांनी मिळवलेलं आहे. आणि आपण पाहतात या आजी आहेत, या आदिवासी समाजाच्या आहेत आणि त्यांचं वय पाहता त्यांना आजपर्यंत कोणीही तीर्थयात्रेला घेऊन गेला नव्हता. परंतु आज रसिकाताई केणी आणि राजाबाईंनी जो संकल्प केला साहेब लाखात एक त्यांचा स्वभाव नेक खासदार श्रीकांत साहेबांचे कार्य करते अनेक. नमस्कार, आज आपल्याला इथे कॅम्पसमध्ये आपण शिर्डीला आलेलो आहोत आणि ह्या शिर्डीला कॅम्पसमध्ये तुम्हाला बऱ्याचशा महिला दिसत असतील. तर चला विचारूया महिला इथे कशासाठी आणि कोणाच्या माध्यमातून आलेले आहेत. सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर तुम्हाला तेज दिसतोय. तर जाणून घेऊया नक्की कारण काय आहे. ताई, तुम्ही इथे कशा आलात? हे आम्ही आलो की पहिले मी राजा केणी त्याच्यानंतर रसिकाताई केणींना मी धन्यवाद देते. की धन्यवाद ह्यासाठी देते की त्यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे महिलांना एकत्र आणण्याचा आणि आजपर्यंत कोणीच एवढ्या महिलांना कधी कोणी आणलं नव्हतं. तर राजाबाई केणींनी जे त्यांच्या डोक्यात विचार आलं की आपण हे सगळ्या माता भगिनींना एकत्र शिर्डीला न्यावं. कारण या ठिकाणी आता काही ज्या महिला आहेत त्या महिलांना खरोखर म्हणाला तुम्ही की कधीच त्यांना शिर्डी म्हणजे बघता पण आली नसते. म्हणजे काही वयस्कर आहेत, काही 70-75 वर्षाच्या महिला आहेत. त्यांना आणून जे शिर्डीचं जे त्यांना महत्त्व दाखवून दिलं. कारण आता मठ झालं, रांजणगाव, शनी शिंगणापूर या ठिकाणी त्यांना जे नेऊन आणलेलं आहे. पहिले मी राजाबाई केणी, रसिकाताई केणी यांना मी अतिशय धन्यवाद देते. जय जयकार एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी
साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार गोरगरिबाला दिन दुबल्याला झालाय आता आधार हे गोरगरिबाला दिन दुबल्याला झालाय आता आधार एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार हे शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार नमस्कार. ह्या तुम्हाला इथे सर्व आदिवासी समाजातील महिला दिसत आहेत. आता सर्वांना माहिती आहे आदिवासी समाजातील महिला म्हणजे सकाळ ते रात्रीपर्यंत सतत कामामध्ये व्यस्त असतात. तर चला जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. ताई, तुम्ही 2 दिवस इथे शिर्डीला आला आहात. तर शिर्डीला आल्यानंतर तुम्ही कोणाच्या माध्यमातून आलात आणि आल्यानंतर तुम्हाला 2 दिवस काय वाटलं? हे आम्हाला चांगला वाटला. आम्हाला 2 दिवस आनंद वाटला. आम्हाला मध्ये असं आम्हाला वाटला. सागल्या बनून जागतो राजा भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रसिकाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रसिकाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता पाहिलेलं आहात की आपण या ठिकाणी पाहत आहोत की आपल्या या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील सगळ्या महिला आहेत. लावणीचा हंगाम मोठ्या प्रमाणात होता आणि शेतीची कामं उरकून या सगळ्या जणी या ठिकाणी आलेल्या आहेत. पेटवीन साथ भगविला अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकनाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ. शिर्डीला आलेला आहोत. तर शिर्डीला तुम्हाला कोणी आणलंय? हा, राजाभाई केणी यांनी आणलेले आहे. तर या ठिकाणी या महिला आपल्या लावणीचा हंगाम शेतीची कामं उरकून या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. तर याच्या अगोदर तुम्हाला कोणी इथं आणलं होतं का असा? हा, म्हणजे यांना याच्या अगोदर या बघा या आजी आहेत. मोल जाणतो माणसातला देव हा सर्व या महिला आहेत. म्हणजे ही सर्व शेतीची कामं करणारी महिला मंडळ आहे. आता त्या शिर्डीला आलेल्या आहेत. काल तुम्ही बसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला खूप छान वाटलं. एवढ्या दिवसांनी आम्ही शेतीची कामं केली, त्याच्यात आम्ही 1 दिवस आधीच महिला मंडळ आलेलो आहोत. तरी आम्हाला खूप मजा वाटलेली आहे. हा, या महिलांनी सांगितलं की आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे आणि या दररोज शेतीवर शेतीची कामं करत असतात. आता इकडे सुद्धा आपण पाहूया, या सुद्धा महिला आहेत. काल तुम्हाला ज्या शिर्डीला आलेला आहात तर तुम्हाला शिर्डीला कसं वाटतंय? हा, आपण पाहिलं आहात की या ठिकाणी सर्वत्र राजाबाईंचा जोरदार उदय आहे. याचं कारण आहे की या शिर्डी नगरीमध्ये 2 दिवस त्यांना या तीर्थस्थानासाठी सर्व महिलांना आणलेला आणि खरोखर एक चांगला अविस्मरणीय आनंदाचा क्षण या सर्व महिलांच्या जीवनामध्ये आलेला आहे. कारण काय एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करून महिलांना यापूर्वी कधी कोणी आणलं नव्हतं आणि त्याच्यामुळे या महिला सर्व भगिनी आनंदित झालेल्या आहेत. खरोखर खूप चांगलं कार्य राजाबाई केणी आणि रसिकाताईंनी केलेलं आहे. अंगीकारलास जन्मभर उद्धव रूपी पाठबळ लाभले तुला निरंतर निष्ठेने वाट चालतो जाहला जरी उल्कापात अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकनाथ. राजाबाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजाबाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महिलांनाच इथे किंवा वयस्कर महिलांनाच इथे शिर्डीला वर्षा सहलीला आणलेलं नाही, तर अगदी छोट्या मुलांना सुद्धा इथे आणलेलं आहे आणि त्यांच्यामधील उत्साह नक्कीच आपल्याला महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ. हो महाराष्ट्र
महाराष्ट्र उजळण्या आला समरी लाभली त्याला तुम्हाला इथे ट्रिपला सहलीला आलात वर्षा सहलीला तुम्हाला कसं वाटलं? सगळे कोंबड्या घेऊन आला आम्हाला कार्यक्रम आम्हाला शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना दर्शन घेऊन त्यांच्या प्रसादालयामध्ये या शिर्डी साईबाबांचा प्रसादाचं जे महात्म्य आहे की या ठिकाणी साईबाबांनी शिर्डीचा ज्या प्रसाद वाटप करून तो एक इतिहास घडवला होता आणि त्या इतिहासाचे साक्षीदार म्हणजे सर्वजण दर्शन केल्यानंतर प्रसाद घेणार आहेत आणि प्रसाद घेऊन नंतर एकविरा देवीच्या लोणावळ्या येथे कार्ले येथे ते प्रस्थान करणार आहेत. खरोखर शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी बाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा अटके पार वाहण्या ताठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना खऱ्या अर्थाने भाईंनी सुद्धा रसिकाताईंचा शब्द खाली न पडू देता त्यांची मागणी मान्य केली आणि यावर्षी महिलांना या ठिकाणी या 2 दिवसीय वर्षासलीसाठी आणलं. भाई मला सांगा की रसिकाताईंनी मागणी केली की महिलांना यावर्षी ट्रिपचं आयोजन करावं आणि तुम्ही ती मागणी मान्य केलीत. याच्यापूर्वी तुम्ही पुरुषांची सुद्धा मागणी होती की आम्हाला यावर्षी देवदर्शनासाठी किंवा आमची वर्षासल आयोजित करावी, परंतु ताईंची मागणी आपण स्वखुशीने मंजूर केलीत आणि या ठिकाणी या महिलांना आणलं. आणि याच्या पाठीमागे तुमचा हेतू काय आहे की महिलांनाच देवदर्शनासाठी का आणलं? गेल्या 16 वर्षापासून या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व तरुण वर्ग यांची अनेक ठिकाणी प्रत्येक तीर्थस्थळी आपण नेहमी भेट देत असतो, परंतु महिलांचा जेव्हा माझी मिसेस रसिका केणी यांनी सांगितलं की कुठेतरी आपण या विभागातील महिलांना कारण श्रावण महिना चालू झालेला असतो आणि श्रावणामध्ये सर्व शेतीची कामं उरकलेली असतात आणि त्या महिलांचं जे निवांतपणा ज्या श्रावण महिन्यामध्ये घरी असतो त्यामुळे ह्या रसिका केणी माझ्या मिसेसनी जे आयोजन केलं की प्रत्येक गावातील प्रत्येक पंचकृषीतील महिलांना या तीर्थस्थळी न्यायचं आणि दरवर्षाप्रमाणे जसं जेंट्स लोकांना आम्ही घेऊन जातो त्याप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा महिलांचा शिर्डी शनी शिंगणापूर मढ अशा गणपतीस्थळी आणि एकविरा अशा ठिकाणी जो तीर्थक्षेत्राचा आपण प्रवास घडवतोय याच्या पुढे सुद्धा आज शिर्डी शनी शिंगणापूरचा जो प्रवास झाला त्याच्या पुढे सुद्धा अनेक अष्टविनायक दर्शन किंवा असं सर्वांचं सहकार्य जर असेल तर सर्वांना माझ्या याच्यात कोणत्याही प्रकारचा
माझा याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकीय हे नाही, परंतु एक सामाजिक मान्य हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने किंवा यांचे जे विचार होते की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीतूनच आपण एक जनसेवा करण्यासाठी गोरगरीब महिलांना आणि गोरगरीब पुरुषांना जे आहे ते एकत्रित्या या महिला बचत गट असतील किंवा प्रत्येक गावातल्या महिला मंडळी असतील यांना कुठेतरी तीर्थस्थळी न्यायचं म्हणून आज शिर्डी शनिशिंगणापूर किंवा पुढल्यावेळेला अष्टविनायक दर्शन असे वेगवेगळे ठिकाण घडवण्याची जी मला ईश्वरचरणी मला जी साथ मिळेल तुमच्याकडून त्याप्रमाणे आपण पुढे तीर्थक्षेत्राचा प्रवेश घडवून आणू. हे पहा, आपण पाहत आहोत की या ठिकाणी आज अलिबाग मुरुडला मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं जे कार्य आज राजाबाई केणी जिल्हा प्रमुख म्हणून करत आहेत. तसं पाहिलं तर आपण लोक म्हणतील की निवडणुका आल्या म्हणून महिलांना या ठिकाणी देवदर्शनासाठी आणलं, परंतु निवडणुकांचा या ट्रिपशी अजिबात काही संबंध नाही, कारण हे 16वें वर्ष आहे. स्वप्न तुझे क्लस्टरचे या सतव विकासाचा शिल्पकार ठरला तू, एकात्मिक शहर नियोजनाचा रयतेचे हित तुझ्या वाहते नसा नसा भवताली तू आमच्या तुझा आमच्या अंतरात लक्ष पावले पाठ राखण्या तुझी उभेच दक्ष मावळे सावली तुझी मिळो असही मना मनात भोवताली तू आमच्या तूच आमच्या अंतरात आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है. मैं मेरी शिवसेना की कांग्रेस में होना दूंगा नहीं, कभी नहीं. बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय, बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे नेतोय. बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान, विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहाण. मैं मेरी शिवसेना की कांग्रेस में होना हो बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान, विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहाण. शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच जाण, कणखर बाळा हाती भगवा, हो हो कणखर बाळा हाती भगवा आणि पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणावर महिला आहेत आणि लांबच लांब रांग आपण पाहू शकता. न भूतो न भविष्यती एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिला जमलेल्या आहेत आणि त्यांची महिलांची रांग जवळजवळ 1 किलोमीटरच्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल. आणि आम्ही हे प्रत्यक्ष आपणा सर्वांना दाखवत आहोत की किती शिस्तप्रिय महिला या ठिकाणी आपल्या देवदर्शनासाठी. आणि ही लाईन आपल्याला
संपताना आम्हाला अंदाज आलेला आहे, तुम्हाला सुद्धा अंदाज येईल की राजाभाई केणी यांचं राजकीय भवितव्य काय आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्व महिला कोणती भूमिका बजावणार आहेत. राजाभाई केणी इलेक्शनला उभे असले तर या महिलांचा हा पाठिंबा त्यांना हमखास मिळणार आणि त्यांच्या पाठीमागेच असणार आहेत. फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. बाळासाहेबांची भूमिका पुढे गेली पाहिजे आणि या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. शिंदे साहेब प्रमुख नेते मर्द मावळे सखे सोबती समृद्धी अन प्रगतीसाठी गरजेची आहे महायुती. हो शिंदे साहेब प्रमुख नेते मर्द मावळे सखे सोबती समृद्धी अन प्रगतीसाठी गरजेची आहे महायुती. मोदीजींच्या गॅरंटीने खडगू हिंदुस्थान कणखर बाणा हाती भगवान कणखर बाणा हाती भगवान आणि हमें इस भारत को समृद्ध बनाना है, हमारे भारत को विकसित बनाना है. शिर्डीला जायचंय. नाही रे बाळा, आई मला जायचंय, जाऊ दे ना. नको म्हटलं ना. मला जायचंय. वीण साईनाथ आम्हा कोण वाली धन्य धन्य झालो आम्ही कृपा तुझी झाली. तुझा वीण साईनाथ आम्हा कोण वाली धन्य धन्य झालो आम्ही कृपा तुझी झाली. शिर्डी हीच पंढरी साई ही विठाई ध्यानी मनी साई नाम तुझे नसे काही. दिस सोन्याचा उंगवला न जाऊ चला कारल्याचे डोंगरा. दिस सोन्याचा उंगवला न जाऊ चला एकविरेचे जत्रेला. तुझी
तीस सोन्याचा उंगवला जाऊ चला कारल्याचे डोंगरा तीस सोन्याचा उंगवला जाऊ चला एकविरेचे जत्रेला तीस सोन्याचा उंगवला जाऊ चला एकविरेचे जत्रेला तीस सोन्याचा उंगवला जाऊ चला एकविरेचे जत्रेला वाटवलनाची दरी कोऱ्या तुझे घाटाला आलो घेऊन तुझे भेटीला तू का घाटला आई तुझे गडोगुराला मना ओढ लागली तुझं मुख दर्शन घेवाला आता दर्शन दे दुःख हरवून ने आता दर्शन दे दुःख हरवून ने हेच मागणं तव चरणाला हेच मागणं तव चरणाला जाऊ चला कारल्याचे डोंगरा तीस सोन्याचा उंगवला जाऊ चला एकविरेचे जत्रेला तीस सोन्याचा उंगवला जाऊ चला एकविरेचे जत्रेला तीस सोन्याचा उंगवला जाऊ चला एकविरेचे जत्रेला आईचे गुल्लाले डोंगुरा कोंबड्या बकऱ्याच्या दावणी तुझ्या पालखीला खांदाला वाना आईला हिंदनगरचा राजा केली रसिका ताई आरती ओवाळी हरवेणी वाही तुला फुलवाही कोणा नारळाने मनपान केला कोणा नारळाने मनपान केला हे सांगतोय खरं त्यानं लागल ना जर असे आहेत दिलदार हे सांगतोय खरं त्यानं लागल ना जर असे आहेत दिलदार महाराष्ट्रात गाजतंय फक्त एकनाथ शिंदेचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आहे रॉयल कारभार महाराष्ट्रात गाजतंय फक्त एकनाथ शिंदेचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आहे रॉयल कारभार धर्मवीर आनंदी गे साहेबांचा शिष्य ठरला तो एक नंबरचा देश विदेशी चर्चा होते हो आहे कैवारी साऱ्या जनतेचा हो धर्मवीर आनंदी गे साहेबांचा शिष्य ठरला तो एक नंबरचा देश विदेशी चर्चा होते हो आहे कैवारी साऱ्या जनतेचा हिंदू हृदय सम्राट बाला साहेबांचे हो स्वप्न करतोय साकार हिंदू हृदय सम्राट बाला साहेबांचे हो स्वप्न करीतो साकार महाराष्ट्रात गाजतंय फक्त एकनाथ शिंदेचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आहे रॉयल कारभार महाराष्ट्रात गाजतंय फक्त एकनाथ शिंदेचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आहे रॉयल कारभार
नेता हक्काचा आहे लय भारी समाज कल्याणाचा तो विचार कर यांचा जगात गाजतय हो नाव अशी डॅशिंग त्यांची अदाकारी नेता हक्काचा आहे तो लय भारी समाज कल्याणाचा तो विचार करी यांचा जगात गाजतय हो नाव अशी डॅशिंग त्यांची अदाकारी जिथे विषय गंभीर जिथे राही खंबीर भगव्याचा तो वारसदार जिथे विषय गंभीर जिथे राही खंबीर भगव्याचा तो वारसदार महाराष्ट्रात गाजतय फक्त एकनाथ शिंदेचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आहे रॉयल कारभार परतणार आहोत आपण 2 दिवस भरपूर मजा केलेली आहे आपण काल सकाळी भेटल्यापासून आता अनाथांच्या नाताची किती मोठी लढतो गरिबांच्या मुख्यमंत्री शिंदे तुमच्या बहिणी आहेत तुम्ही बहिणी आहेत त्यांच्या आणि त्याचप्रमाणे राजाबाईंच्या आमच्या सुद्धा बहिणी आहेत आत्याही बहिणी आहेत सगळे आणि तुम्ही आज आल्या मान देऊन आणि त्या शब्दाला त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो ठाणे शहराचा या शिवसेनेचा वाघ असा आहे तो दमदार ठाणे त्यांना हा आनंद दिलेला आहे कितीतरी त्यांनी कुठलाच नियम ठेवला नाही की लहान मुलांना घेऊन नका येऊ किंवा वयस्कर महिलांना घेऊन नका येऊ असं नाही म्हटलं संघाच्या माता आणि भगिनींनो आणि बंधूंनो आज जी आपण ट्रीप किंवा वर्षाचं काढलेली आहे ती कुठलीही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काढलेली नाहीये 16 वर्ष ही ट्रीप अशीच वेगवेगळ्या ठिकाणी येत असते पण ती पुरुषांची असते पण यावर्षी असं माझ्या मनात आलं की मी फक्त माझ्या कुसुंबळे पंचायतमध्ये सक्रिय आहे उपसरपंच झाल्यापासून मी फक्त त्या पंचायतपुरताच विचार करत आहे तर मला असं कुठेतरी वाटलं की या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर आपण यावर्षी महिलांना म्हणजे संधी दिली यायची तर काय होईल पहिला भीती वाटलेली महिला म्हणजे काय 100 पुरुष एकत्र राहू शकतात पण 10 महिला एकत्र राहू शकत नाही पण आज जेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे किती आकडा आहे मला माहित नाही तेवढा महिला कुठलाही गालबोट न लावता एकत्रितपणे राहिल्या आनंद मजा केली त्यांनी याचा मला खूप आनंद होतो महेंद्र दळवींचाही आशीर्वाद हो त्याला शिवसेनेचा भगवा झेंडा डौलात फडकविला आमदार महेंद्र दळवींचाही आशीर्वाद हो त्याला लाखो दिलाचा तो दिलवाला गावात शहरात जिल्ह्यात फार मात्र रात्री काही सांगितलं सकाळी आपला फोन आला आम्ही तेच कॉन्टॅक्ट मध्ये होतो ती सुद्धा बुकिंग काही त्यांच्या व्यवस्थित केले काही व्हिडिओ आणि हे सोशल मीडियामध्ये फोटो बघितल्यानंतर आमदारांनी सांगितलं की राजे तुझं नियोजन योग्य आहे नियोजन व्यवस्थितरित्या पार पडतो सर्व महिलांना सांग की आपल्याला जे नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुत्वाचा एक विचार या देशामध्ये निर्माण केला आणि त्यासाठी देशाचं जे राम मंदिर यासारखा एक मोठा म्हणजे जगामधला एक मोठा देवस्थान राम मंदिराचं मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी सुद्धा असेच जर तुझं जर नियोजन असेल तर आपण पहिल्या तुझ्या विभागातील महिलांना त्या गावागावात मग जाऊन त्याने काया पालट हो गेला रसिका ताई केणी सोबत सहकारी संगतीला दिन दुबळ्यांचा रखवाला गावात शहरात जिल्ह्यात फार मात्र